विरोधामध्ये सुरेश धस हे नवीन खुलासा करतात. आज ते काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. मनोज जरांगे सध्या या ठिकाणी आपल्याला दिसतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मनोज जरांगे जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत. दादा, हा मोठा आजचा मोर्चा निघालेला आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे. काय भावना आहे? संतोष भाईला न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख भूमिका आणि त्या भूमिकेत आम्ही कायम राहणार आहे. आता का लेकीनं जर हाक दिली आणि लेकीच्या हाकेला जर आपण येणार नसतो तर अवघड आहे. लेकीच्या न्यायासाठी आपल्याला यावं लागणार आहे. तिथं पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान काही विषय नाही. आता इकडे तुम्ही न्यायासाठी मोर्चे काढताय. काल संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र तुमच्या विरोधात असेल किंवा सुरेश धस यांच्या विरोधात असेल एक आग पाखड करणारा निदर्शने जे आहे तर कालच्या निदर्शनांबद्दल काय भूमिका आहे तुमची? नाही काय असतं माहितीये का, धनंजय मुंडेने काय करावं आणि काय नाही करावं हे त्याचा प्रश्न. कारण ते काही ओबीसीच्या नेत्याला, काही त्याच्या लाभार्थी टोळीला उठवायला लागलाय. त्याच्या हे गोष्ट लक्षात नाही की एका बापानं लेक हरपेलाय, एका मुलीनं आपला बापाचं छत्र डोक्यावरती राहिलं नाही. आपल्या जिल्ह्यातला एक क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि ती आपल्याच लोकांना केली हे त्याच्या लक्षातच नाहीये. या टोळीच्या नादात, या पैसे कमवण्याच्या नादात, या गुंडगिरी, खंडण्या याच्या नादानाता स्वतःचं अस्तित्व इतकं खोल नेलं त्यांनी आणि त्याचा पाय आणखीन खोलात चाललाय. तो गप्प बसायला तयारच नाहीये. मोर्चे काढायला लावतो, रास्ता रोको आंदोलन करायला लावतोय. त्याला कळतच नाहीये आपण संविधानाच्या पदावर बसलोय, आपल्यावरती जबाबदारी आहे, आपण जबाबदार मंत्री आहे. चिल्लर चाळे करायला लागल्यामुळं तो जातीवादाच्या दिशेने चाललाय. आता ह्या लोकांचा काही दोष नाही, तो घडून आणायला लागलाय धनंजय मुंडे. त्यांचा आरोप आहे की तुम्ही ओबीसी नेत्यांना टार्गेट करताय. अरे कोणत्या ओबीसीला केलं? कोण आहे ओबीसीचा नेता? धनंजय मुंडे, छगन त्याला का टार्गेट केलं? त्याला का टार्गेट केलं? 25 दिवस मी त्याचं तोंडावर नाव नाही घेतलं. तुम्ही धनंजय मुंडेला, धनंजय देशमुखांना धमक्या देणार, गुंडाला बोलायचं नाही. गुंडाला लोक कापू द्यायचे. वंजाऱ्याचं नाव घेतलं का? धनगराचं, दलिताचं, मुस्लिमाचं, मायक्रो ओबीसीचं नाव घेतलं का जातीचं? गुंडाला बोलायचं नाही. तो पाळलेत गुंड. ते जर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये येऊन धमक्या देणार असले, बोलायचं नाही. याला जातीवाद म्हणतो तू? कोणत्या दिशेने चालला तू राज्यात ही रूढ पाडू नको. धनंजय मुंडे, तुझ्यावर वेळ आली म्हणून ओबीसी करू नको. तुझं पाप झाकायला ओबीसीचं पांघरून घेऊ नको. ओबीसीला हुशार आहे, ओबीसी येत नाही. तू पाप करणार आणि तुझं पाप झाकवायला ओबीसीचं पांघरून घेणार. तू रूढ पाडू नको. आमचा घरातला माणूस मेला, तू आरोपीला साथ द्यायला नाही पाहिजे. तू आणि तुझ्या टोळीनं तुम्ही आरोपीच्या पाठीशी उभा राहताय. चुकीचा पायंडा पाडायला धनंजय मुंडे.